कणकवलीमधील असलदे दिवाण सानेवाडी येथील एक इसम बेपत्ता झाला असून तो पियाळी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती त्याच्या कुटुंबियांकडून आणि नागरिकांकडून व्यक्त केली जाते। शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर असे या व्यक्तीचे नाव असून वय 78 वर्षे आहे। याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी भेट देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत। प्रशासन याबाबत सतर्क राहील, तलाठी आणि मंडळ अधिकारी आपल्या संपर्कात राहतील असं आश्वासन त्यांनी यावेळेस नागरिकांना दिलं। पावसाळी हंगामात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिरेखाणी त्वरित बंद करण्यात याव्यात, अन्यथा मनसे आंदोलन करेल असे निवेदन मनसेच्या वतीने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सादर केले। देवगड तालुक्यात पावसाळी हंगामात काही बेकायदेशीर चिरेखाणी कायदा पायदळीत उडवून राजरोसपणे सुरू आहेत। बेकायदेशीरपणे चिरेखाणीत होत असलेले उत्खनन, ओव्हरलोड, रात्रंदिवस होणारे चिरे वाहतूक तसेच चिरेखाणी भोवती कुंपण घालण्याबाबत अवगत केले होते, पण अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। तरी आपण या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा 28 जून 2024 रोजी दिलेल्या निवेदनाप्रमाणे 29 जून पासून कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटलंय। हे निवेदन सादर करताना मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे, चंदन मेस्त्री, शांताराम साधे, संतोष मयेकर, महेश कदम आदी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।